माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 16 कथासार अभिवाचन करत आहे. बघूया आपण अध्याय 27 मधला मातेचे प्रश्न आणि पुढील प्रश्नाची उत्तर. श्री गणेशाय नमः. आपण एका मागोमाग एक अशा अनेक प्रश्नाची उत्तरे भागात बघत आहे. आपल्या ज्ञानी स्वानुभवी पुत्र ती उत्तरे आपल्याला देत आहे. त्या श्रवण सुखाने ती माता खरोखर भरून पावली. पुत्राकडून असा तत्वज्ञानाचा बराच मोठा भाग ज्ञात झाल्यावरही त्या ज्ञान जिज्ञासू अनुसया मातेच्या मनात आणखी प्रश्न जागत होते. ग्रंथाचे रचनाकारी अध्यायात अशाच काही माता पुत्रातल्या प्रश्नोत्तराचा भाग आपल्याला निवेदन करत आहेत. बघूया आपण. तर पहिला प्रश्न काय? ब्रह्म म्हणजे काय? ते कसे ओळखावे? त्या ब्रह्माची खूण काय? तर उत्तर, ब्रह्म म्हणजे ते तत्व जे अखंड, अभंग, उपाधिरहित, निसंग आहे. ते कर्तृत्ववान असूनही अकर्तृत्व होत असते. ते सर्व काही भोगूनही अभोगी असते. त्या ब्रह्माची खूण म्हणजे ते शुद्ध, शांत, निर्गुण, निरामय, निर्मोही, नित्यानंदी, अगोचर असे असते. तेच त्या सकल विश्वात पिंडापासून ते त्या ब्रह्मांडापासून व्यापून राहिलेले उरलेले असते. प्रश्न दुसरा, शबल ब्रह्म कोणते? त्याची खूण काय? ते कसे ओळखावे? शबल ब्रह्म म्हणजे त्या शुद्ध निखिल ब्रह्मापासून अहम ब्रह्मास्मी हे चैतन्य महातत्व मायेपर्यंत सहित निर्माण झाले. त्यातूनच शुद्ध ब्रह्म, शबल ब्रह्म दोन प्रकृती निर्माण झाल्या. जे एक आहे ते मीच आणि जे आहे अनेक ते सुद्धा मीच, अशा एकोहम बहुश्याम असा जो संभ्रम त्या ब्रह्माने स्वतःच्याच बळावर निर्माण केला त्यालाच शबल ब्रह्म असे म्हणतात. त्यास विवेकाने ओळखावे लागते. त्याच्या चमत्कारात दिपून न जाता मन एखाद्या ब्रह्मात मग्न करावे लागते. प्रश्न तिसरा, ईश्वर कोणाला म्हणावे? ईश्वर हा कसा ओळखायचा? ईश्वर म्हणजे सर्वात्मक व्यापक विभक्ती. तोच या सकल विश्वाचा चालक, पालक, मालक. त्याच्या आज्ञेवरच सर्व काही घडामोडी घडत असतात. त्याच्या प्रेरणेने सर्व कार्य तोच घडवून आणत असतो. तरी तो त्या सर्वांपासून स्वतः मात्र अलिप्त असतो. तो ब्रह्मरूप सनातन गुणी असूनही निर्गुणी असा आहे. ही त्या ईश्वराची खूण होय. प्रश्न चौथा, जीव कशाला म्हणतात? त्याला कसे ओळखावे बरे? जे जे उक्त आहे देवदेवता त्यांची विविध रूपे, गण, गंधर्व, नक्षत्र, चंद्र, सूर्य हे ज्याच्या निजिध्यातून अस्तित्वात आले या सगळ्याला जीव असे म्हणतात. त्यात सर्व सजीवांचा समावेश होतो. जे ऐकू शकतात, पाहू शकतात, बोलू शकतात, हे डोळ्यांना दिसतात, जाणवतात ते सारे जीव असेच मानावे. प्रश्न पाचवा, प्रकृती कोणाला म्हणावे? ती कशी ओळखायची? उत्तर, मूळ ब्रह्मापासून इच्छाशक्ती निर्माण झाली. तिच्यापासून विलक्षण अशी माया जन्मास आली. ती गुणासहित असल्याने तिच्यापासून जी त्रिगुणात्मक जीवसृष्टी निर्माण झाली ती त्या परब्रह्माची शक्ती म्हणजेच प्रकृती होय. तिला ज्याने त्याने अनुभवाने ओळखावे लागते. परमात्मा म्हणजे काय? त्याचं रूप काय? परमात्मा म्हणजे काय ते सांगताना दत्तात्रेयांनी असे सांगितले की जे आत्मतत्व हे माझ्यात विसावलेले आहे तेच इतरात विसावलेले. तो परमात्मा हाच जगात आत्मरूपाने सर्वात आहे हे ओळखणे, त्याला पाहणे, त्याचा आदर करणे, सर्वत्र असलेली आत्मसत्ता हाच तो परमात्मा. तो माझ्यात इतरात वेगळा नाही हे जाणून घ्यायला हवे. प्रश्न सातवा, आद्य ब्रह्म कोणाला म्हणायचे? ज्या एका परब्रह्मामधून त्याच्या इच्छेने त्याच्याच मायेने जो हा सारा ब्रह्मांडाचा पसारा तयार झाला त्याचे जे मूळ हेच आद्य ब्रह्म होय. प्रश्न आठवा, निश्चय म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्याचा जीवाने केलेला ठाम विचार यालाच निश्चय असे म्हणतात. त्या निश्चयामागे आपले साध्य साधून घेण्याचा कराकोटीचा प्रयत्न अपेक्षित असतो. ग्रंथरचनाकार श्रोत्यांना काय सांगतायत याप्रमाणे माता प्रश्न विचारत होती. तिचा ज्ञानीपुत्र त्या प्रश्नाची एकामागोमाग एक उत्तरं अशी यथार्थ उत्तर देत होता. त्यातील काही प्रश्नांचा भाग आपण या अध्यायात पाहिला. आता अनुसयाने विचारलेले आणखी काही प्रश्न त्याचे उत्तर आपण आता परत या भागातच पुढच्या विवरणात पाहत आहोत. पुढील प्रश्नाचे उत्तर श्री गणेशाय नमः. अध्याय 28
ग्रंथरचनाकार श्रोत्यांना सांगता की आपण मागच्या अध्यायात दत्तात्रयाने मातेस दिलेल्या पहिल्या 8 प्रश्नांची उत्तरं पाहिली. आता पुढील प्रश्न 9वा प्रश्न, कर्म म्हणजे काय? माणसाच्या शरीरात 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय या 10 इंद्रियांच्याकडून जे कृती केली जाते त्यास कर्म असे म्हणतात. या कृती त्या इंद्रियांच्या सवयीने, त्यांच्या स्वभावाने घडत असतात. उदाहरणार्थ डोळ्याचे पाहणे, कानाचे ऐकणे, दशेंद्रियाचे सर्व व्यवहार हे जो आपले अंतरीचा परमात्मा घडवीत असतो. माणसाच्या हातून घडणाऱ्या कर्माचे सात्विक कर्म, रजगुणी कर्म, तमोगुणी कर्म असे 3 प्रमुख प्रकार आहेत. प्रकार 10वा, अकर्म म्हणजे काय हो? आपण करीत असलेल्या कर्माचा आपल्याला अभिमान निर्माण होणे. एक प्रकारचा बंध हा ज्या कर्मापासून निर्माण होतो ते कर्म म्हणजे अकर्म होय. प्रश्न 11, सर्वात श्रेष्ठ तप कोणते? त्या ब्रह्म्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी केलेली अपरोक्ष ज्ञानाची साधना म्हणजे तप होय. ज्या तपोसाधनेने जीवास ते अपरोक्ष ज्ञान लाभते, ज्या अपरोक्ष ज्ञानाच्या विलासाने जीवास अंती ते परब्रह्म दृष्टीस पडते, ते सर्व श्रेष्ठ तप होय. आत्म्याचे सर्व व्यापकत्व लक्षात येऊन जे जे दृष्टीस पडे ते सर्व ब्रह्मरूपच आहे कळले, त्या तपाची फलश्रुती होय. प्रश्न 12, असुर कोणाला म्हणायचे हो? जो जप, तप, ध्यान, यज्ञ, होम, हवन, दान सर्व गोष्टींना विरोध करतो, जो त्या कार्यात विक्षेप जाणतो, जो अधर्म, अनिती, अत्याचार करतो, जो दुष्ट प्रवृत्तीचा पापी दुराचारी आहे तो असुर. तसेच असुर याचाच दुसरा अर्थ म्हणजे दानव. या असुरांच्या अंगी राग, द्वेष, अभिमान, अहंकार, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ विकार थैमान घालत असतात. चांगल्या गोष्टींचा विध्वंस करण्यात त्यांना आसुरी आनंद मिळतो. ज्यांच्या ठाईचा विवेक विचार हा कार्य करीत नाही ते असुर समजावे. प्रश्न 13वा, ज्ञान कशाला म्हणतात? माणसाच्या शरीरात 10 इंद्रिय, 11 मन याचा सतत खेळ चालू असतो. त्याच्या हातून कळत नकळत अशा दोन्ही प्रकारांनी भली बुरी कर्म करत असतात. त्या कर्माप्रमाणे जीवास त्याची तशीच चांगली वाईट कर्मही भोगावी लागतात. जीवाची अधोगती होणे, त्याची जीवाभावापासून शिव भावाकडे उन्नती होणे हे ज्याच्यावर पूर्णतः अवलंबून असते त्याला ज्ञान असे म्हणतात. जीवाने आपल्याच कर्माने स्वतःच भलं करून घ्यायचं का? आणखी खालच्या पातळीवर जाऊन नरेचे केला ही न केती नर हे व्हावे याचा सद विवेक विचार ही त्या ज्ञानाची खूण आहे. ज्ञानाचे लौकिक ज्ञान, पारमार्थिक ज्ञान असे 2 प्रकार. जर जीवाने स्वकर्माच्या ज्ञानकर्माचे आचरण केले तर त्यास ईशकृपेने गुरुकृपेने त्या परमात्म्याचे सकल विश्वव्यापी दर्शन घडते. जीवाचं मी आणि तो परमात्मा हे कोणी भिन्न नाही, तर आम्ही एकच आहोत हे ज्ञान होणे हे खरे ज्ञान. प्रश्न 14वा, अज्ञान म्हणजे काय? माते, ज्ञान म्हणजे काय हे जर तुझ्या नेमकेपणाने लक्षात आले असेल तर अज्ञान म्हणजे काय हे कळणे सोपे आहे. त्यासाठी प्रथम जीवास ज्ञान म्हणजे नेमके काय हे कळायला हवे. आता ते ज्याला कळत नाही ते अज्ञान हे पक्के. जो जीव हा जीवभावाच अडकतो, कर्मबंधनात बद्ध होतो, ज्याचा विवेक विचार कार्य करीत नाही, जो आपल्याच अंतरंगीच्या त्या परब्रह्म्याचे आत्मस्वरूप जाणत नाही, तो ते ओळखू शकत नाही. ते अज्ञान. जे नाशिवंतास शाश्वत मानते, जे असल्यास सत्य मानते, जे मायेलाच खरे मानते ते अज्ञान होय. असे अज्ञानी अविवेकी जीव हे सत्कर्माचरण न करता दुष्कर्म आचरणात ते आपलाच आपण सर्वनाश करून घेतात. जे ज्यांच्या कृत कर्तव्याच्या बाबतीत सतर्क नसतात, जागे नसतात, त्यांच्यातील षड्रिपूंवर नियंत्रण असत नाही, मन हे त्यांच्या ताब्यात नसते, तर ते मनाच्या तालावर नाचत असतात. इंद्रियगत सुखास खरे सुख मानतात, विषय विकार कामनांच्या गर्देत म्हणतात पडतात. त्यांना तसे अधोगतीस जे नेते ते अज्ञान. मीचा विसर हे अज्ञानानेचे लक्षण. अज्ञानाने जीव हा मायामोहात अडकतो, वासनेत गुंततो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात सतत फिरत राहतो. कुमती, भोग लालसा, अतृप्ती, असमाधान
अज्ञानी लक्षणं आहेत, जे त्या परमात्म्याच्या स्वरूपास ओळखत नाही. ज्याला त्याचे सर्वागती असलेले भरून राहणे दिसत नाही, तो अज्ञानी जीव म्हणावा. आपल्याकडे खरे ज्ञान आहे, पण त्यावरही अविवेकाची काजळी धरली. हे ज्यास कळत नाही ते अज्ञान. आणि माते ही या जीवाची अज्ञानावरची अविवेकाची काजळी ही सद्गुरूच दूर करतात. सद्गुरू हे शिष्यास उपासात, अभ्यासात ज्ञानाचा प्रकाशदीप दाखवता. म्हणूनच माझा आग्रह आहे की तू सुद्धा तुझ्या आत्मकल्याणासाठी पतिरूप सद्गुरूस शरण जाऊन त्याचाच आश्रय घे. येथे नारद पुराण संमत श्री दत्तप्रबोध या ग्रंथाचा 28वा अध्याय समाप्त झाला. 29व्या अध्यायात पुढील प्रश्नांची उत्तरं आपण बघूया. जिज्ञासू अनुसया मातेने दत्तात्रेयात जवळजवळ 41 प्रश्न विचारले. त्या प्रश्नाची त्याने मातेस उत्तर दिले. त्याच निवेदनाचा आपण आता पुढचा भाग बघत आहोत या अध्यायात. प्रश्न 15वा, संसार म्हणजे काय, त्याचा विस्तार केवढा? उत्तर, अनादी काळापासून जो क्रम चालत आलेला आहे तोच उत्तम होय, असे सर्वसामान्य जीवांना वाटत असते. खरं तर ती माया असते, भ्रम असतो, वासनांचा निराश निगम किंवा षडविकारांचा समुदाय असतो. इथं घडणाऱ्या जन्माधिक सोहळ्यामुळे येथे नाना प्रकारची कुळेही विस्तारत जातात. विविध कुळधर्म कुलाचार अस्तित्वात येतात. विविध क्रियाकर्म जिवंत लोकांसाठी केली जातात, तशीच ती मृतांसाठी केली जातात, जसे की श्राद्ध, तर्पण इत्यादी. या संसाराचा विस्तार हा फार मोठा. त्यात अनेक जीव एकत्र येतात, काही काळ एकत्र राहतात, नंतर एकमेकांपासून दुरावतात. संसार हा जसा क्षणाक्षणाला निर्माण होत असतो तसाच तो लोपही पावत असतो. तो नश्वर आहे. आपण या संसारात साक्षीत्वाने रमावे, त्याच्या गुंत्यापासून अलिप्त राहावे. प्रश्न 16, बद्ध कोणाला म्हणावे, त्याची लक्षणं कोणती? बंधनातून किंवा बंध अवस्थेतून मुक्ती म्हणजे नेमके काय? संसारात जन्मास आलेल्या प्रत्येक प्राणी हा स्वतःलाच त्याच्या जीवनात जे जे काही घडत असते त्याचा करता तो स्वतःच आहे असा अभिमान, गर्व, ताटा, अहंकारापोटी मानत असतो. हे त्याचे त्या प्रत्येकातले मीपणाचे गुंतणे हेच त्या बद्धतेचे लक्षण होय. जो या भ्रामक मायामोहात प्रपंचाच्या संसार चक्रात अडकला आहे तोच बद्ध होय. या जीवानेच खोट्याच स्वकर्तृत्वाच्या, अहंकाराच्या, अभिमानाच्या बंधनात जे स्वतःलाच स्वतःबद्ध करून घेतलेले असते ती त्या जीवाची बद्धता, ती त्यांची गुंती. हे सद्गुरू हे त्यास उपदेशाचे अमृतापासून विवेकबोधाचे औषध देऊन त्यास त्याच्याच कल्पनांच्या बंधनातून मुक्त करतात. प्रश्न 17, मोक्ष कशाला म्हणतात, तो कोणत्या मार्गाने मिळतो? उत्तर, माते खरं तर जीवाला बहुभाग्याने मिळणारा नरजन्म हे मोक्षप्राप्ती साधून घेण्याची खरी संधी असते. जीवाने ह्याच जन्मात मी कोण हे नेमकेपणाने ओळखायचे असते. मी त्याच परब्रह्माचं प्रतीक होय. तो परब्रह्माच माझ्या अंतःकरणात आत्मसत्तेच्या रूपाने विराजमान आहे. तो आणि आम्ही कोणी वेगळे नाही, आम्ही एक आहोत हे जाणून समजून घ्यायचे. त्याच्याशी साधनेने ऐक्य साधायचे. पण प्रत्यक्षात मात्र असे घडते की जीवास त्याचे षड्रूप वासना, कामना ह्या नाही त्या बंधनात अडकवतात. खरी मोक्ष साधनाची त्याची कामना दूर राहते. तो लौकिकाच्या क्षणिक सुखालाच खरे मानून त्यातच भडकत राहतो. जर जीवास खऱ्या अर्थाने मोक्ष मिळवायचा असेल तर त्याने सद्गुरूची कास धरायला हवी. त्याच्या कृपेने विषय वासनांवर विवेक विचारांनी विजय मिळवायला हवे. जेव्हा सर्व भ्रामक कल्पनांचे खंडन होते तेव्हाच तो अंतरंगीचा परमात्मा दिसतो. जीवाला द्वैत दूर होऊन एकात्मदृष्टी लाभणे, त्याचे मन हे निर्विकल्प होणे यालाच मोक्ष असे म्हणतात. या मोक्षाचा अनुभव गुरुकृपेशिवाय मिळत नाही. प्रश्न 18, सर्वात उत्तमसे सुख ते कोणते? उत्तर, माणसाच्या सुखाच्या कल्पना भिन्न भिन्न आहेत. तो त्याला मिळणाऱ्या लौकिकातलं वस्तुगत सुख हे खरं सुख असं मानतो. तेच मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण हे खरं सुख नाही हो, कारण ते क्षणिक आहे. ते त्या व्यक्ती माध्यमापुरते मर्यादित.
खरं सुख हे प्राप्त नरजन्माची सार्थकता करून घेण्यात होय. त्या परमात्म्याला ओळखण्यात सुख, त्याच्या अनुसंधानात रमण्यात, एकरूप होण्यात सुख. सत्कर्म करणे, ईश्वराची उपासना, दान धर्म, धर्माचरण, निरपेक्ष सहकार्य या गोष्टीतून आपल्याला खरं सुख, समाधान मिळू शकते. पण ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा हवा. ती सुख शोधण्याची, ते आपलंसं करण्याची कला साधून घ्यायची हवी. त्या परमात्म्याचे सच्चिदानंद स्वरूप पाहणे, ते ओळखणे यासारखं दुसरं सुख नाही. जो जीव परमभाग्याने गुरुकृपेने ती 17वी कला आत्मसात करतो, त्या कलेचे रसपान करतो, त्यालाच त्या अक्षय सुखाची ठेव लाभते. ते कसे भोगायचे देखील समजते. प्रश्न 19. दुःख कशाला म्हणतात, ते का निर्माण होते? दुःख म्हणजे काय हो, हे जर सांगायचं झालं तसं सांगता येईल की अनात्म स्वरूपाचा होणारा विसर, नाना प्रकारची होणारी भर, संकल्प विकल्पाचा अतिरेक, मनाची शांती भंग करणारी चिंता, जीवास लागणे, जीवाने सत्कर्माचा सत्संगाचा त्याग करून लोभ मोह मायेत अडकणे म्हणजेच दुःख होय. जेव्हा विवेक शिल्लक राहत नाही, सारासार विचारशक्ती कार्य करत नाही, त्यावेळी जीवाच्या वाट्याला अनेक प्रकारचे दुःख येतात. कर्मभोग, विपत्ती, दुःख, संतती, संपत्तीचे दुःख ही तर त्यांची काही लक्षणे आहेत. दुःखामुळेच जीव हा पापाचरणास प्रवृत्त होतो. तेथूनच त्याचे पाय नरकाकडे वळतात. प्रश्न 20. स्वर्ग म्हणजे काय, कशामुळे प्राप्त होतो? उत्तर: साधू, संत, सत्पुरुष, सद्गुरू यांचा संग धरणे, त्याची सेवा करणे, त्याच्या बोधामृताचे प्राशन करणे, त्यांचे अज्ञान दूर सारून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून घेणे, ईश्वराचे अस्तित्व मान्य करून त्याची साधना करणे, हरिकथा श्रवण निवेदन वाचन करणे म्हणजे स्वर्ग. येथे जो आनंद, सुख, समाधान, तृप्ती प्राप्त होते, त्याचेच नाव स्वर्ग सुख असे आहे. या स्वर्ग सुखाची प्राप्ती झाली की जीवाच्या मनाची गुंती दूर होते, त्याचा साक्षी विवेक विचार शक्ती जागी होते. त्या सगुरुकृपेने तो परमात्मा नेहमी भिन्न नाही असे समजते. त्याच्या मनातील विषय वासना दूर होतात. तेथे श्रद्धा हवी, ईश्वराबद्दलचे प्रेम, भूत दया जागते. अशा गुरुकृपांकिताचे बहुपाश तुटतात. त्यास ते अवर्णनीय असे अक्षय सुख प्राप्त होते, त्याला स्वर्गसुख म्हणतात. येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 29वा अध्याय पूर्ण झाला. पुढील अध्यायात आपण नरक म्हणजे काय आणि अनेक प्रश्न आपण बघणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.